शिक्षकाच्या वेतनामध्ये होणार तब्बल 20% वाढ, अशा प्रकारची बातमी नुकतीच फिरत आहे। या मागचं नेमकं तथ्य काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण आरएस अपडेट गुरु या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून घ्या। तर बघा मित्रांनो, बातमी कशा प्रकारची आहे तर बघा, 2.5 वर्षाच्या महायुती सरकारच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हणजेच 14 ऑक्टोबर 2024 रोजी शिक्षकांच्या पगारवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। मात्र आचारसंहिता लागू झाल्याने या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ ओढवली होती। पण आता निवडणुका पार पडल्यानंतर आता शिक्षकांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्या अगोदर राज्यातील सुमारे 50,000 शिक्षकांना 20% अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार शिक्षक विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती 10 डिसेंबर पर्यंत मागवली होती। राज्य सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 50,000 शिक्षकांना लाभ घेता येणार आहे। या निर्णयानुसार पात्र शिक्षकांना 20% अनुदान वाढ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार शिक्षण विभागाकडून संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती 10 डिसेंबर पर्यंत मागवण्यात आली होती। शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तब्बल 12 वर्षाची प्रतीक्षा शिक्षकांची संपणार आहे। पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर 20% अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भातल्या निर्णयाचे काय होणार याकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागले होते। शिक्षण विभागाकडून पात्र शाळांची यादी आणि शिक्षकांची माहिती 10 डिसेंबर पर्यंत जमा करण्याची मुदत मुख्याध्यापकांना दिली होती। आता 14 ऑक्टोबर 2024च्या निर्णयामुळे शिक्षकांना 80% वेतन मिळणार असून साधारणपणे 1 जून पासून शिक्षकांना वाढीव अनुदान मिळण्याची शक्यता ठेवली जात आहे। राज्यभरात हजाराहून अधिक शिक्षक कायम विनाअनुदानित शाळांवर विना वेतन काम करत असून 2001 पासून कायम अनुदानित तत्वावर शाळांना मान्यता दिली आहे। त्यानंतर 2009ला कायम शब्द वगळल्यानंतर 2016 रोजी अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला होता। तर अशा प्रकारची ही बातमी आलेली आहे।